नमस्कार मित्रांनो. तर आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा एंटरटेनमेंट. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये झाले आहे 50 दिवस पूर्ण केले. वळून ताडून काढून कसे तरी त्यांनी त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुकांवरती आता आपण काहीच बोलणार नाहीये. पण मित्रांनो मला टीआरपी वर खाली जात होती. भाऊला एकच विचारायचं होतं की आता उद्या व्हाईट कार्ड एंट्री 3 भरलेले, कारण काय आणि ते का भरले असतील आणि जे प्लेयर होते ते त्यांना का काढलं असेल याच्यावर आपण आज चर्चा करणार. तर मित्रांनो, व्हाईट कार्ड नवीन 3 एंट्री टाकल्या गेल्या आणि एक नाही तर 3 म्हणजे आम्हाला धक्का होता आणि पुढे महाराष्ट्राला बी विचार पडला असेल की नेमकी बिग बॉस मध्ये एकखटी 3 व्हाईट कार्ड एंट्री का दिल्या. कारण पहिला जर विचार केला आपण करण सोनवण्यापासून सुरुवात करूया. कारण की फॉलोवर जास्त होते आणि खेळ जसा खेळला पाहिजे त्या पद्धतीने खेळला नाही. सगळ्यात पहिला जो विचार मी तुम्हाला सांगतो तो की बिग बॉसनी यावेळेस जे सदस्य भरले होते स्टार्टिंग ते एकदम लो क्वालिटीचे होते. त्याच्यातले फक्त 2-4 चांगले खेळणारे होते, बाकीचे सगळे लो होते. त्यांच्यामध्ये बिग बॉस खेळण्याची धमक नव्हती, हिंमत नव्हती. त्यामुळे त्यांना राखी सावंतला पण आणावं लागलं आणि राखी सावंतला आणून पण राखी सावंतनी भरपूर एंटरटेनमेंट वरती नेला आणि एंटरटेनमेंट करायचा प्रयत्न केला ते 2 वीक मध्ये. पण राखी सावंतला ते करता ती कमी पडत होती. कारण की जे बाकीचे होते सदस्य ते काहीच करत नव्हते, पाचटच होते. राखी सावंत मुद्दा उचलायची आणि तो मुद्दा तिथल्या तिथे दाबला जायचा. आम्ही तुम्हाला मागच सांगितलं की बाकीचे जे आहे ते फक्त मन जपण्याचा प्रयत्न करत होते आणि ते आतापर्यंत तेच करत होते. त्यामुळं पण एक असा झाला असेल की बिग बॉसला 3 व्हाईट कार्ड एंट्री टाकावी लागली राईट. आणि तुम्हाला यातलं करण पासून सुरुवात करूया आपण. भाऊनी काढलं होतं की भाऊनी स्टार्टिंग पासून काढलं. तर भाऊनी दाबलं होतं की त्यांनी काही खेळत नव्हता आणि बिग बॉस त्याला स्वतः पुढाकार करून मागच्या वेळेतही सांगितलं लव्ह अँगलचा विचार करत होते. त्यानंतर बोलायचं कुठे आणि फक्त बोलून करायचं नाही या गोष्टी करत होता. त्यामुळे प्रेक्षक पण बोर झाले होते, त्याला काहीच नव्हतं त्याच्या दाखवण्यासारखं. त्यामुळे तो बाहेर गेला. दुसरा होता खरंच म्हणजे सचिन कुमावत. हे आम्हाला बी वाटलं होतं की खूप भारी खेळतील. पर्सनॅलिटी डार्क होती, डार्क पर्सनॅलिटी, खांद्याची भाषा, गाणे क्वालिटीमध्ये सगळ्या गोष्टी, या गोष्टी जर तिथं ते हायलाईट केल्या असत्या आणि सचिन कुमावत खरंच जर काहीतरी काही नाही काहीतरी मी 4 शब्द बोलून भांडून मोठ्याने बोलून फक्त नॉमिनेशनलाच भांडायचं, बाकी इतर डाम्याला फक्त वरती बसायचं आणि गप्पा मारायच्या, एक प्लॅनिंग करायची त्या प्लॅनिंग वरती वर्क करायचं नाही. हे गोष्ट आम्हाला पण दिसत होती. त्याच्यामुळे सचिन कुमावतला काढलं. आणि मेन म्हणजे ते दोघांचं आणि तिघांचं, रोशनचं पण, या तिघांचं मेन म्हणजे एकच चुकी झाली की हे ते विशालचं जास्त ऐकत होते आणि विशालचं जास्त पुढं करत होते. आणि विशालच्या टीम मध्ये जो असतो तो पटकन बाहेर जातो. हे गोष्टी त्यांना पण नंतरून आणि विशाल पण सेफली खेळतोय. कारण की तो दर हप्त्याला नॉमिनेट तो होत नाही आणि तो ज्या वेळेस नॉमिनेट होईल तो यावेळेस तो सुद्धा बाहेर जाणार आहे. पण तो इतके सेफली खेळू राहिला की तो समोरच्याला कळून देत नाही की माझं म्हणजे नॉमिनेशनला माझं तुम्ही नाव घ्या. या बाबतीत कसं होतं, विशाल आहे ना प्रत्येकाचे माइंड तिथं डिफ्रेश करत होता की त्याच्यामुळे समोरच्याला काय बोलायचं हे सुचत नव्हतं. आणि त्याचा ऑऱ्यामुळे हे गोष्टी झाल्या की त्यांना भांडायचं विशाल संगती होतं आणि त्यांचे विशाल संगती न भांडता किंवा रुचिता संगती न भांडता हे वेगळं त्यांच्या संगती संगत करून राहत होते. हे बिग बॉसला दिसत होतं. आणि म्हणजे तिथं मांडलंच जात नव्हतं. मेन म्हणजे कसं विशालने काय त्यांना पकडून नव्हतं ठरवलं, यांचं पण मत होतं. पण हे ते विशालच्या खूपच आधी गेले होते. त्याच्यामुळे तो विशाल की दिसत होता, बाकीचे हे सगळे झाकला जात होते. म्हणून बिग बॉसने मी विचार केला की पहिले आपण सचिन कुमावतला काढू. करण तर गेलाच होता पण मग सचिन कुमावत बी बाहेर गेला. आणि त्याच्यानंतर उरला कोण, रोशनला मागच्या वीकमध्ये खूप भारी संधी दिली होती आणि त्याला म्हणताना देव देतं आणि कर्म नेतं या गोष्टी झाल्या की त्यांनी ती संधीचं सोनं करायला पाहिलं होतं. आणि या वीकमध्ये त्यांनी जर ती टोळी सोडली असती तर तो राहिला असता. तो आणि प्राजक्ता गेली असती 100%, 101% प्राजक्ता गेली असती की भाऊचा स्वतः
रितेश भाऊ आपल्या रोशनला एवढा सपोर्ट करत होते, बिग बॉस सपोर्ट करत होता आणि एवढा सपोर्टिंग असल्यानंतर पण जर रोशन खेळत नसल्यामुळे आणि नॉमिनेशनमध्ये पण खेळत नव्हता, स्वतःसाठी न खेळल्यामुळे आज रोशन बाहेर गेला आणि त्यामुळे बिग बॉसला नवीन 3 व्हाईट कार्ड एंट्री टाकावी लागली. आम्हाला हेच कारण होतं सांगायचं की व्हाईट कार्ड एंट्री का आणली, तर हे या गोष्टींमुळे आणल्या गेलेली. तर उद्या आता व्हाईट कार्ड एंट्री पडल्यानंतर आपल्याला परवा यांचे खेळ दिसतील मित्रांनो, की परत तसंच होतं की ते नाही का म्हणतात 12चे पारडे जुने काढले नवीन आणले, नवीन पण तेच माती काढली. असं नको व्हायला. विशालच्या ग्रुपमधूनच आता तर ते शिकूनच येतील, त्यामुळे विशालच्या ग्रुपमध्ये जातात, इंडिव्हिज्युअल खेळले आणि पुढे गेले, त्यांनी स्वतःची तिथं ओळख निर्माण केली आणि प्रत्येक गोष्ट केली, तर मग आपल्याला बी बघायला मजा येतील आणि बिग बॉसला पण करायला मजा येतील. तर मित्रांनो, या पद्धतीची तुम्हाला आम्ही सांगणार होतो की या जे कंटेस्टंट नवीन 3 व्हाईट कार्ड एंट्री का आणल्या गेली. तर आवडले असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका.